अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा. टेन्शन घ्यायचं ना, हसत जायचं. आता तुम्ही माझे कीर्तन ऐकून गेले ना, 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही, फ्रेश, रक्ताभिसरण क्लिअर झालं तुमचं. कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, काना त्या पण हसत नाही, एकदम पालथ्या मेंदूची नुसती हसणं. चला पुढं, तुम्हाला सरकायचंच कुठं. अंगातली ताकद जपून वापरा. 7 सांगायचे बरं का. 2, खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला जपा. लक्ष्मी चंचल आहे. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, एवढं ध्यानात ठेवा. सच शिकलं. पैसा जपून वापरा. आणि 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? 105 TMCचं जायकवाडीने तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोट आहे? किती आहे तुमच्याकडे? 3 BHK, 4 BHK. पैसा जपून वापरा. आणि पैसा नसल्यावर काय होतं ही मॅच सांगायची गरज नाही. बसलेल्या लोकांना 2च वर्षापूर्वी आलेला अनुभव आहे. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला. बिचारा मेला आपला बाप. बिचारा साधा होता, भोळा होता. परत कधी येणार नव्हता. गेला आपला बाप. आपला बाप गेला बाळा, गेला आपला बाप. पुढे सांगू, नवरा बायको दोघांना कोरोना झाला. दोघांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं बाळा. एक खाट कधी रिकामी झाली एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही. बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघांनाही पाणी पाजायला मुलगा आला नाही. खरं आहे का खोटं आहे बोला? ज्याला कोरोना झाला ना महाराज, त्याची मुलगी बापाचं तोंड पाहिला शेवट नाही आली. गाय मेले तर पुरले जाते, बैल मेला तर पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलीत. ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही बाळा. ज्याला कोरोना झाला त्याला दळण दिलं नाही लोकांनी. दळण त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या. हो, काट्या टाकल्या. गेली आई. महिला मंडळ 13व्याचे नैवेद्य केले. 13 कुत्र्यांनी खाली, पण माणसाने खाली नाहीत. लांबचा काळ आहे. अंगातली पैसा, खिशातला पैसा जपून वापरा. महिला मंडळ तुम्ही कशातही पैसा घालू नका. लग्नात फटाके 80,000चे. नवरदेव बहिरा. आता तर तुम्ही विक्रम केलाय खर्चाचा, विक्रम. हळदी इतका खर्च लग्नाला आहे सध्या. आता तर नवीनच आयटम आणला महिलांनी यावर्षी, मेहंदी. अरे तुमचे डोके फिरले का काय? मेहंदीला लाख रुपये खर्च आहे. मेहंदीला नवरीची आई डान्सर आहे स्पेशल. खरं आहे का खोटं आहे बोला? मेहंदीला 80,000 खर्च. जेवण आहे 500 लोकांचं. कशाला? मेहंदीला. आणि 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा? ते कोण का काय म्हणते त्याला? कोण? 10 रुपयाला येतो. अगं बाई, एक बादलीभर मेहंदी घे, नवरीच बादलीतून वर काढ ना. काय करते? काय मेहंदी आहे? आणि नवरीची मेकअप जरा लग्नात कमी करा. अहो, नवरदेव फसला दुसऱ्या दिवशी. हो, तो म्हणला मला वाटलं कलवरी आहे. काय मेकअप आहे नवरीची लग्नात? इथवर मेहंदी, हिरव्या बांगड्या, बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं खालून चमकी, इथं मधल्या फटीत चमकी, इथं कलर, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग पुरे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय? आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होते का ना व्याकरण शिकायला? एव्हा, तेव्हा, केव्हा. कशावय टिंबदी ती याडपाटाची ती? एव्हा, तेव्हा, केव्हा. अय्या
केव्हा 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 वाव. पैसा दानात घाला, पैसा मानात घालू नका. हो, शिका विचारे साहेबांचा एवढा मोठा भव्य दिव्य खर्च, पण फक्त समाजासाठी आहे. चांगल्या ठिकाणी पैसे घाला, नको तिथं कसे. मला 31 वर्ष झाली महाराज झालेला, मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. इथं उरली का इथूनच 2 घेऊन जायचं घ्या. नाही, दान धर्मात घाला. एखादा शाळेत आडला त्याला मदत करा, एखादा दवाखान्यात आडला त्याला मदत करा, एखाद्या मुलीचं आता CETचं ॲडमिशन आडलं 500 रुपये मदत करा. तिला 500 म्हणजे 5000 आहेत. गरीब आहे. आता समजा 10वीचे क्लास सुरू झाले, गरीब मुलगा आहे, 1 महिन्याची फी भरून टाका, 300 रुपये जातील, पण त्या मुलाला ते 3000 आहेत. चांगल्या ठिकाणी पैसा घाला, नको तिथं काय करा. काय करणार काय तुम्ही पैसे घालून मला सांगा. घेतले पैसे काय करणार तुम्ही, घातले पैसे. आता ते फ्लॅक्स, आता लग्नांमध्ये ते हे बंद झालं आहे, पत्रिका आणि ते फ्लेक्स आलेत नवरा नवरीच्या फोटोचे बोर्ड. ते जरा माणसाच्या अवलादीचे लावा. एका बाजूनं नवरदेवाचा फोटो लावा, एका बाजूला नवरीचा लावा, मध्ये छत्रपती लावा, तुकोबाराया लावा, आई वडील लावा. काय त्या नवरदेवाचा फोटो आहे दरिद्री. फोटो पाहिला कसा आहे डांबरीला. हाय अजून मी हाय. तुम्हाला वाटलं गेला तो. आणि त्या नवरीचा फोटो, त्याचं मुंडकं आवळी ती. काही काही तर नवरीचे फोटो इतके बिंडोक आहेत, घागरा घालते, घागरा घागरा घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. नवरी पहा बरं का कशी आहे. काय आशीर्वाद द्यायचे आम्ही डोंबलं. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा कधी वाया घालू नका. काम नाही झोपून घ्या, झोप झाली TV पहा, TV संपला पेपर वाचा, वाचन संपलं ग्रंथ वाचा, ग्रंथ वाचला झोपून घ्या, फिरून या, व्यायाम करा, सत्कर्म. 1 सेकंद वाया घालू नका. ही संधी पुन्हा नाही. भजने भजने कीर्तन संपले हो 3-3 तास मोबाईल पाहतात. अरे भरमिष्ट आहे का काय तुम्ही. 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. याच्यावर तुमचं काय मत आहे. किती झाले. 3. चौथं वाक्य, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील. तुम्हाला काय पाप करायची तेवढी करा. आणि पापी माणसांनी काही जरी केलं तर दुसरी माणसं त्याच्यावर जळू नका. त्याचा शेवट कसा याचा अभ्यास करा. थोडं सायलेंट जागा, काय फरक पडत नाही. शेजारच्या बाईच्या नवऱ्याने तोळाभर सोनं केलं तर बायको आहे त्याची, मिळाला असेल कुठं टक्का केला, मग तुम्ही गप्प बसायचं ना. कुठून महानशी फुटलं, कुठून तुमच्या नादी लागले, असा दरिद्री माया नशिबात पडला. बघा ना, महिन्यात फार घेतला घेऊ दे, पण 1.5 महिन्यात बँकेनं नेला तो हार. तुम्हाला प्रारब्धाने जेवढी लक्ष्मी मिळते तेवढी मिळवा आणि त्याच्यात समाधान राहा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5वं वाक्य, तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला दुश्मन नाही. पडा, कामावरून येताना येऊच नका घरी, शिमेच्या नळीत झोपा, तुम्हाला दुश्मन नाही. तुम्ही फक्त फ्लॅट घ्या, दुश्मन उठले. गाडी घ्या, दुश्मन उठले. चांगलं वागलं तरच दुश्मन आहे. तुमचं काय मत आहे. किती झाले.
5 आणि 6वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात.